नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील लेक्चरमध्ये आपण आर्थिक विकासावर परिणाम करणारे आर्थिक घटक पाहिले होते. आज या लेक्चरमध्ये आपण आर्थिक विकासावर परिणाम करणारे तंत्रज्ञानविषयक घटक व सामाजिक सांस्कृतिक घटक यांचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तंत्रज्ञान हा घटक जगातल्या प्रत्येक देशाच्या दृष्टीने फार महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. तंत्रज्ञानाचे मुख्यतः दोन प्रकार पडतात. त्यामध्ये एक पारंपरिक तंत्रज्ञान आणि दुसरे आधुनिक तंत्रज्ञान. पारंपरिक तंत्रज्ञानामध्ये आपण उत्पादनाच्या पारंपरिक पद्धतीचा अवलंब करत असतो आणि आधुनिक तंत्रज्ञानामध्ये आपण बदलत्या काळासोबत उत्पादनाचे प्रक्रिया जी वेगाने बदलत चाललेली आहे ती सहज सोपी करण्याच्या दृष्टिकोनातून आपण नवीन नवीन यंत्राचा किंवा नवीन नवीन उत्पादन पद्धतीचा वापर करत असतो. आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये जर आपण पाहिलं तर आर्थिक पर्यावरण अनुकूल करण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञान विषयक घटक हे फार महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. आणि मग हे कशा पद्धतीनं अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक पर्यावरणावर प्रभाव पाडतात ते आपण पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला आपण घटक पाहणार आहोत तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षमता. की देशातील उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञान हा घटक फार महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. कारण अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला आर्थिक विकास करण्यासाठी उत्पादन क्षमता वाढवणं आवश्यक असतं, उत्पादनाची गतिशीलता वाढवणं असतं, उत्पादनामध्ये कार्यक्षमता वाढवणं असतं आणि या सर्व गोष्टींमध्ये अनुकूल बदल घडवून आणण्याच्या बाबतीत तंत्रज्ञानाची फार महत्त्वाची भूमिका असते. म्हणजेच उत्पादन क्षमता वाढवण्याच्या बाबतीत तंत्रज्ञान अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. त्यानंतर दुसरा घटक आपल्याला पाहता येतो की तंत्रज्ञान स्वीकारण्याची लोकांची इच्छा असली पाहिजे. की देशातील लोक हे नवीन तंत्रज्ञानाला अनुकूल असले पाहिजेत. जर देशातील लोकांनी नवीन तंत्रज्ञान हे स्वीकारलं नाही, तर मात्र त्या देशाच्या आर्थिक विकासावर किंवा आर्थिक पर्यावरणावर त्याचा प्रतिकूल परिणाम आपल्याला पाहायला मिळू शकतो. जर आपण पाश्चात्य देशांचा जर विचार केला, तर त्या देशातील लोक आधुनिक तंत्रज्ञानाचा लवकर आणि तात्काळ स्वीकार करतात. त्यामुळं त्या देशाच्या आर्थिक पर्यावरणावर त्याचा आपल्याला अनुकूल परिणाम झाल्याचं देखील पाहायला मिळतं. जपान, इंग्लंड अशा देशांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यामुळं त्या देशाच्या आर्थिक विकासाचा वेग वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर तंत्रज्ञान उपलब्धता व त्यासाठी उपलब्ध क्षेत्र. आता भारत हे विकसनशील अर्थव्यवस्था असल्यामुळं भारतामध्ये तंत्रज्ञानाच्या वापरासाठी आपल्याला वेगवेगळी क्षेत्र खुली आहेत. आपल्याकडं तंत्रज्ञानाचा अपुरेपणा जाणवतो किंवा तंत्रज्ञानाचा पारंपरिक स्रोत आपण वापरत असतो. म्हणून त्यासाठी आपल्याला सुरुवातीचा प्रश्न असतो की नवीन किंवा आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करणं आणि हे उपलब्ध झालेलं तंत्रज्ञान वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वापरणं. म्हणजेच ज्या देशामध्ये विकास घडून आलेला आहे, अशा देशाच्या तुलनेत विकसनशील देशामध्ये आपल्याला तंत्रज्ञान वापरासाठीची क्षेत्र हे अधिक जास्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर देशामध्ये संशोधन असेल, नवीन तंत्रज्ञान असेल आणि त्यासाठी सरकारकडून देण्यात येणारे प्रोत्साहन, हा घटक देखील तंत्रज्ञानासाठी फार महत्त्वाचा असतो. की देशातील सरकारनं तांत्रिक संशोधनासाठी किंवा नवीन-नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात योजना आखल्या पाहिजेत, खर्च केला पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे. असं असेल तर तांत्रिक प्रगती साध्य होण्यास मदत होते. अन्यथा सरकार जर तंत्रज्ञानाच्या बाबतीत उदासीन असेल, तर मात्र त्या देशाच्या आर्थिक पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, असं आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर आधुनिक तंत्रज्ञानाच्या शिक्षण आणि प्रशिक्षण सुविधांची देखील उपलब्धता असली पाहिजे. की नेहमीच नवीन-नवीन तंत्रज्ञान किंवा सर्वच प्रकारचं तंत्र उत्पादन पद्धती हे आपणच निर्माण करू असं नाही. काही वेळेस आपण तंत्रज्ञान आयात देखील करत असतो आणि हे आयात केलेलं तंत्रज्ञान हे वापरण्याचं आणि त्याचं शिक्षण व प्रशिक्षणाच्या सुविधा देखील आपल्याला उपलब्ध असणं आवश्यक असतं. कारण त्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा यासाठी प्रशिक्षण देणं महत्त्वाचं असतं. त्यासाठी ते कौशल्य असणारे श्रमिक तयार करणं देखील आवश्यक असतं आणि असं जर आपण केलं, की आधुनिक तंत्रज्ञान त्यासाठीचं शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या, तर निश्चितच त्याचा आर्थिक पर्यावरणावर अनुकूल परिणाम होऊ शकतो. त्यानंतर देशाचं तंत्रज्ञान आणि पर्यावरण, हे आर्थिक वातावरण कसं आहे त्या देशामधलं, तंत्रज्ञानाला पूरक असेल, तर त्यानंतर आपल्याला त्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळं आर्थिक पर्यावरणावर अनुकूल परिणाम आपल्याला पाहायला मिळेल आणि देशातील वातावरण किंवा पर्यावरण हे तंत्रज्ञानाला जर पूरक नसेल,
तर त्या देशाच्या आर्थिक पर्यावरणावर त्याचा आपल्याला प्रतिकूल परिणाम आपल्याला पाहायला मिळेल. अशा पद्धतीनं तंत्रज्ञान विषयक घटक हे देशाच्या आर्थिक पर्यावरणावर परिणाम घडवून आणत असतात. ते अनुकूलही परिणाम घडवून आणतात आणि प्रतिकूल परिणाम देखील त्याचे आपल्याला पाहायला मिळू शकतात. त्यानंतर आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे सामाजिक व सांस्कृतिक घटक. हे नेहमीच आर्थिक पर्यावरण हे आर्थिक किंवा तांत्रिक घटकांनी प्रभावित होतं असं नाही, तर देशाची सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थिती किंवा घटक हे देखील देशाच्या आर्थिक पर्यावरणावर प्रतिकूल किंवा अनुकूल अशा दोन्ही प्रकारचे परिणाम घडवून आणू शकतात. त्यामध्ये सुरुवातीला जर आपण पाहिलं तर सामाजिक चालीरीती, की देशाची आर्थिक विकास हा त्या देशातील सामाजिक स्थिती किंवा सामाजिक परिस्थितीवर अवलंबून असतो. देशातील लोक हे जर सामाजिक चालीरीती, परंपरा, रूढी अशांमध्ये जर अडकलेले असतील, तर त्या देशाच्या आर्थिक विकासावर दूरगामी परिणाम त्याचा आपल्याला पाहायला मिळतो. आणि देशातील लोक हे जर धर्म, रूढी, परंपरा या पुढे जाऊन आधुनिकतेकडे जाणारे असतील, तर त्याचा आर्थिक पर्यावरणावर आपल्याला अनुकूल परिणाम होताना पाहायला मिळेल. त्यानंतर सामाजिक व आर्थिक वर्ग. आपण पाहतोय की उत्पादनाच्या प्रक्रियेपासून त्याचं जर ऐतिहासिक विश्लेषण आपण केलं, तर आपल्याला वेगवेगळ्या काळामध्ये समाजामध्ये वेगवेगळे वर्ग पाहायला मिळतात. श्रमिकांचा वर्ग, त्यानंतर भांडवलदारांचा वर्ग, मालक वर्ग, कामगार वर्ग, जमीनदारांचा वर्ग, शेतकऱ्यांचा वर्ग असे वेगवेगळे वर्ग आपल्याला या उत्पादन प्रक्रियेच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग त्यातून आपल्याला असं दिसून येतं की नेहमीच मालक वर्गानं त्याच्या गुलाम किंवा त्याच्याकडं काम करणाऱ्या श्रमिक वर्गावरती आपल्याला त्यांचं शोषण केल्याचं पाहायला मिळतं. आणि मग त्यामधून जर त्या देशातील असे वर्ग निर्माण झालेले हे वर्ग जर आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणारे असतील, तर त्याचा अनुकूल परिणाम होतो. अन्यथा जर ते जे शोषण किंवा पिळवणूक करणारे असतील, तर त्याचा आर्थिक पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम देखील आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर वेगवेगळ्या उद्देशानं निर्माण झालेल्या चळवळी, की आपण पाहतोय की अनेक वेगवेगळे मुद्दे किंवा घटक घेऊन समाजामध्ये वेगवेगळ्या चळवळी निर्माण होत असतात. कामगारांच्या चळवळी असतील किंवा वेगवेगळ्या चळवळी असतील, तर त्याचा आर्थिक विकासावर परिणाम होतो. की औद्योगिकरणाच्या काळामध्ये कामगारांच्या चळवळीचा मोठा आर्थिक पर्यावरणावर परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. की मालक वर्गाच्या विरोधात या कामगारांना केलेल्या आंदोलनामुळे आर्थिक विकासावर प्रतिकूल परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अनेक वेगवेगळ्या मागण्यांसाठी ते मालक विरोधात उभे राहतात. मालक वर्ग देखील अवास्तव मागण्यांना दुर्लक्षित करतात किंवा अ, काही परिस्थितीमध्ये जर कामगारांच्या मागण्या रास्त असतील तरी देखील त्या दुर्लक्षित केल्या जातात. त्यामुळं मालक आणि कामगार यांच्यामध्ये असा असंतोष निर्माण होतो आणि त्याचा एकूणच आर्थिक पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. त्यानंतर सामाजिक मूल्य आणि दृष्टिकोन, की जर देशामधील सामाजिक मूल्य ही आर्थिक विकासाच्या बाबतीत अनुकूल असतील, जर विकासाला पूरक असतील, तर त्या देशाच्या आर्थिक पर्यावरणावर अनुकूल परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि मात्र जर सामाजिक मूल्य ही जर प्रतिकूल असतील किंवा समाजाचा दृष्टिकोन हा विकासाच्या बाबतीत प्रतिकूल असेल, तर त्याचा आर्थिक पर्यावरणावर परिणाम झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर अर्थव्यवस्थेतील लोकांची शैक्षणिक स्थिती. जर देशामध्ये साक्षरतेचं प्रमाण किंवा शैक्षणिक स्थिती ही जर कमी असेल, तर त्या देशामध्ये त्या देशातील लोक हे सामाजिक चालीरीती, रूढी, परंपरा यामध्ये गुंतलेले राहतात आणि आर्थिक बदलासाठी जी आधुनिकतेची गरज असते त्याकडे मात्र दुर्लक्ष होत असतं. म्हणून देशाचा आर्थिक विकास घडवून आणायचा असेल, तर त्या देशाची शैक्षणिक स्थिती देखील अनुकूल किंवा चांगली होणं अपेक्षित असतं आणि त्याचा दोन्ही बाजूने आपल्याला परिणाम होताना पाहायला मिळेल. देशाची शिक्षण पद्धती ही कशी आहे हे देखील त्या देशाच्या आर्थिक पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असतं. कारण शिक्षण पद्धती ही जर रोजगारपूरक असेल, नवीन-नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करणारी असेल, तर त्या देशामध्ये बेरोजगारीचं प्रमाण आपल्याला कमी पाहायला मिळेल. आणि शिक्षण पद्धती ही जर पारंपरिकच असेल, तर त्यामधून कारकुनी काम करणारे अ, तयार होतील, असं देखील आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून देशाच्या शैक्षणिक पद्धतीचा देखील आर्थिक पर्यावरणावर अनुकूल आणि प्रतिकूल अशा दोन्हीही बाजूने आपल्याला परिणाम पाहायला मिळू शकतो. आणि शेवटी समाजात निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या समस्या, ही समाजामध्ये किंवा अर्थव्यवस्थेसमोरच अनेक वेगवेगळ्या समस्या असतात. मग त्या आर्थिक असतील, सामाजिक असतील, राजकीय असतील, अशा वेगवेगळ्या समस्या निर्माण होत असतात. दारिद्र्य असेल, बेरोजगारी असेल, अशा वेगवेगळ्या समस्यांचा आर्थिक पर्यावरणावरती
अनुकूल आणि प्रतिकूल असा दोन्हीही परिणाम होऊ शकतो. जर अनुकूल परिणाम घडवून आणायचा असेल तर अशा वेगवेगळ्या ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत तर त्याला प्रभावीपणे योजना आखून त्याला नियंत्रणात आणणं आवश्यक असेल आणि ज्या देशाच्या सरकारनं या समस्यांवरती प्रभावी नियंत्रण निर्माण केलेलं असेल तर त्या देशाचा आर्थिक विकासही होतो आणि एकूणच त्या देशाच्या आर्थिक पर्यावरणावर अनुकूल परिणाम आपल्याला पाहायला मिळू शकतो. मात्र जर देशामध्ये अशा समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत असतील आणि त्यासाठी प्रभावी धोरणं जर राबवली जात नसतील, त्या तशाच वाढत असतील तर त्याचा आर्थिक पर्यावरणावरती प्रतिकूल परिणाम होतो आणि हा परिणाम दूरगामी असतो. अशा पद्धतीनं आपल्याला आर्थिक पर्यावरणावर परिणाम घडवून आणणारे तंत्रज्ञानविषयक घटक आणि सामाजिक व सांस्कृतिक घटक पाहता येतात. या सोबतच आपला पहिला जो घटक आहे पहिल्या चॅप्टरमधला की आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे वेगवेगळे घटक. मग त्यामध्ये आपण राजकीय घटक पाहिले, आर्थिक घटक पाहिले, तंत्रज्ञान विषयक घटक पाहिले आणि शेवटी सामाजिक आणि सांस्कृतिक घटक पाहिले. धन्यवाद.